हाय हॅलो नमस्ते सर्वांना. कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि वाजलेले आहेत सकाळचे 6:45. तर मी करते इकडे पाणी गरम, थोडंसं कोमट पाणी करते. आणि आजपासून थोडंसं मी पितीये सब्जा. आधी मी लिंबू पाणी पित होते, पण आता मी सब्जा बी 1 चमचा ॲड केलंय त्यात कोमट पाणी. हे पाणी पिण्याचे बरेचसे फायदे आहेत. पर्सनली मला आलेला अनुभव सांगते तुम्हाला. अगदी फ्रेश वाटतं, त्वचा एकदम ग्लोईंग दिसते आणि छान वाटतं दिवसभर. अगदी फ्रेश फ्रेश काहीतरी. चहा पिण्यापेक्षा हे, पण चहा काय आपला सुटत नाही, त्याच्यामुळे चहा देखील 1 तासाभराने मी घेते. तर चला, आजचा मेनू आहे आपला मेथीची भाजी आणि चपाती. तर त्याच्या तयारी लागते मी आधी मेथीची भाजी करून. तर माझ्या मेथीची भाजीची जी रेसिपी आहे ती अगदी सोपी आणि सिंपल आहे. तर मी लोखंडाच्या कढईमध्ये करते मेथीची भाजी, कारण जिजा खाते, त्याच्यामुळे लोखंडाच्या कढईतच ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत किंवा ज्या भाज्या आहेत ते जास्तीत जास्त करण्याचा मी प्रयत्न आता करणार आहे. मी आत्ता मागेच नवीन आणली ही कढई. तर ही वापरण्याच्या आधी जी काही प्रोसेस असते ती देखील मी शूट करून ठेवली आहे. पण जर तुम्हाला तो देखील व्हिडिओ पाहायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता रेसिपीकडे वळूयात. कढईमध्ये तेल आणि तेलामध्ये छान असा भरपूर असा लसूण, मी लसूण ठेचून घेते चांगला, त्याच्याने मेथीच्या भाजीला टेस्ट खूप येते. आणि छान असा लसूण लाल झाला की त्याच्यामध्ये जी ती स्वच्छ अशी पाण्याने धुवून टाकून घ्यायची. भाजी कोणी कोणी चिरतं, पण मी नाही चिरत. जी निवडलेली असते लांब काड्या वगैरे त्यात शिजल्यानंतर खूप सॉफ्ट होतात, त्याच्यामुळे काही नाही चिरायची गरज वगैरे पडत नाही. आणि वरून मीठ आणि डाळ, मुगाची डाळ ॲड करते मी. तर छान असं मेथीला आता पाणी सुटेल आणि त्या पाण्यातच मेथी शिजेल. तर इकडे मी चपात्यांची तयारी करून घेते. तर पीठ मळून घेते आणि इकडे मेथीच्या भाजीमधलं पाणी आटल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं मोठं मोठं असं कूट वाटून टाकायचं आहे आणि गॅस बंद करून ठेवायचा. आणि एक टीप आहे, लोखंडाच्या कढईत जर भाज्या करत असाल तर भाज्या झाल्यानंतर लगेचच 1-5 मिनिटांनी भाजी साईडला काढून घ्यायची आहे, नाहीतर भाज्यांचा कलर हा काळा होतो. त्याच्यामुळे लागल्या चपात्या लाटायला. तर पहा इकडे कसा राडा करून ठेवलेला आहे. इकडे बाकीची कामं आवरून घेतली, भांडे वगैरे घासून घेतले, किचन कट्टा आवरून घेतला आणि आता काच काढला होता फ्रीज स्वच्छ करण्यासाठी. तरी तर मी फ्रीजमधले जे काही ग्लास आहेत ते सगळ्या बाहेर काढल्या आणि स्वच्छ अशा घासून घेते. त्याला
जास्त असं जोर वगैरे नाही लावत ग्लास घासण्यासाठी. अगदी स्क्रबनी थोडंसं हात फिरवल्यानंतरही निघते. इकडे नितळण्यासाठी ठेवून देते आणि मग फ्रीज स्वच्छ करून घेते. फ्रीज वरच्यावर स्वच्छ केला जातो, पण डीप क्लिनिंग हे 15 दिवसातनं किंवा जास्तीत जास्त महिन्यातनं एकदा तरी केलंच जातं. तसा स्वच्छ म्हणजे दर गुरुवारी भाज्या आणल्यानंतरनं ठेवायच्या आधी थोडासा पुसून वगैरे घेतला जातो. पण असा डीप क्लिनिंग नेहमीच केलं जात नाही, कारण आधीचं काही ठेवलेलं असतं फ्रीजमध्ये भाज्या वगैरे, त्याच्यामुळे वेळ मिळत नाही. पण मी तरी पर्सनली स्क्रबने थोडाफार फ्रीज घासून घेते. आधी कॉलिंगच्या स्प्रेने आपण सगळीकडे स्प्रे मारून घेतोय आणि तो स्प्रे मारल्या लगेच पुसायचा नसतो. एक 5 मिनिट त्याला रेस्ट करून देऊन स्क्रबने मी थोडंफार घासून घेतलं आणि रफ अशा टॉवेलने पुसून घेते. मी सगळं एकाच टॉवेलने पुसून घेते. त्याच्यानंतरनं दुसरा कपडा घेऊन तो एक साईड ओली आणि एक साईड कोरडी ठेवायची आणि त्याच्याने परत ओल्या कपड्याने स्टार्टिंगला पुसून घ्यायचं आणि नंतरनं मग कोरड्या फडक्याने कोरडीची साईड आहे त्या साईडने पुसून घ्यायची, जेणेकरून फ्रीज छान असं स्वच्छ होतो. आणि बराच वेळ मी पुसल्यानंतर तो उघडाच ठेवते, जेणेकरून जे काही वास वगैरे असेल तो निघून जाईल. तर इकडं चाललंय पुसून घेणं आणि मग व्यवस्थित सेट करून ठेवते. तर घरातली सगळी कामं आवरून झाल्यानंतर आता इकडं खाली आलो होतो आम्ही, जिजा आणि मी. एक काम होतं खाली म्हणून गेलो होतो. तर ह्या माझ्या मैत्रिणी आणि आम्ही खेळतोय लहान मुलांची पतंग. पतंग काही उडली नाही, पण ट्राय करत होतो. एक जण समोर पाहिजे असं उडवायला. उडवा, पकडा. हा उडवा आता, सोडा. हा सोडा. लय इकडे थोडा वेळचा टाइमपास झाल्यानंतर वरती गेलो आणि जिजाला घरी सोडलं. आणि इकडे सासरे मामा आले होते गावावरून, तर त्यांना आणण्यासाठी गेले मी. त्यांच्याकडे वजन होतं 2 पिशव्या, त्याच्यामुळे त्यांना घ्यायला गेले फाट्यावर. आणि तिथून आल्यानंतरनं देवाला दिवा लावला. तर चला, कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.